नमस्कार मित्रांनो, मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे. आपण म्हणून निफ्टी बँक निफ्टीसाठीचं विश्लेषण आणि त्यासाठीचा ट्रेड सेटअप. 400 पॉईंट मुवमेंट, ती 400 जवळपास जेवढं सेलिंग आलं होतं सगळं कव्हर केलं एका दिवसात. जवळपास काय हा होता तो शेवटी आपण काय म्हणू शकतो, हा एक चांगला व्यवस्थित एक पुलबॅक होता असं आपण म्हणू शकतो. पुलबॅक नंतर मार्केटमध्ये तेजी आता परत रिझ्यूम झालेली आहे हे लक्षात घ्या. ठीक आहे, आजच्या दिवसात जवळपास मी काली म्हटलं होतं, ह्या ज्या 2 कॅन्डल झालेले आहेत, ज्या साईडवेज चाललेल्या आहेत, कोणत्या 2 कॅन्डल्स, या बघा, ह्या 2 कॅन्डल ज्या आहेत, ह्या 2 एक साईडवेज चाललेले आहेत. सो एक चांगला ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळू शकतो आणि तो आज दुपारनंतर बघायला मिळालेला आहे. किती जणांनी प्रॉफिट काढला आहे कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. ऑप्शन बाय करून मजबूत प्रॉफिट होतं हे लक्षात असू द्या. 400 पॉईंट म्हणजे बघू शकता तुम्हाला किती मोठी मोमेंटम बघायला मिळाली. ठीक आहे, त्याचबरोबर आता आपण म्हणू शकतो की मार्केटने एक चांगला नवीन ऑल टाईम हाय बनवलेला आहे आणि परत एकदा मार्केट 25, 525, 725, 725, 800 पर्यंत सुद्धा जाताना बघायला मिळू शकतं हे लक्षात घ्या. रेंज कशी असणार आहे, आता ज्या लेवलचा ब्रेकआउट बघितला आहे तो म्हणजे वरच्या दिशेने जी एक रिजेक्शन होती 25,100 आणि खरं सांगायचं 25,100च्या वरती होल्ड करून एक मोमेंटम झाली आहे. त्यामुळे एक चांगली सपोर्ट झोन जी आहे ती क्रिएट झाली आहे, ती म्हणजे 25,000 आणि 25,100. रिजेक्शन झोन काढायचं असेल तर काय करायचं आहे, आजच्याच कॅन्डलचा हाय जो आहे हा व्यवस्थित मार्क करून घ्या, जेणेकरून आपल्याला एक व्यवस्थित रिजेक्शन झोन जी आहे हे बघायला मिळू शकते. इथून जेव्हा थेट 15 मिनिटावरती आल्यानंतर तुम्हाला समजेल. लक्षात घ्या, मुवमेंट आपल्याला एक चांगली आलेली आहे हे लक्षात घ्या. कुठे वरच्या दिशेने मुवमेंट आली असेल तरीसुद्धा एक लक्षात घ्या सर्वांनी विषय, की थोडंफार का असं ना पुलबॅकमध्ये मार्केट येणं गरजेचं आहे आणि ते येणारच आहे हे लक्षात घ्या. जवळपास काय एक तेजीनंतर थोडाफार काय असं ना थोड्या वेळासाठी तो मार्केट जे आहे आपण म्हणू शकतो हॉल्टला येताना आपल्याला बघायला मिळू शकतं हे लक्षात घ्या. सो आता आपण करू शकतो काय की बाईंग रेंज कशी असणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाईंग रेंज असणार आहे 25,400च्या वरती. जर उद्या गॅपअप मार्केट झालं, लक्षात घ्या गॅपअप किती पॉईंट होतं ते सुद्धा महत्त्वाचं आहे. 100 पॉईंटच्या आसपास गॅपअप झालं, 25,500ला गॅपअप झालं तर इथे कुठेतरी होल्ड करताय काय बघा. करून जात असेल डेफिनेटली तुम्ही कॉल बाय करू शकता, परंतु होल्ड झालं नाही पहिल्या 5 मिनिटात लक्षात घ्या तर डेफिनेटली पुट बाय करा. थोडंफार परत मार्केट ह्या रेंजमध्ये येण्याचा प्रयत्न करू शकतो आणि ही रेंज कोणती 25,300 ते 25,400 ही 100 पॉईंटची जी रेंज आहे ही रेंज एक चांगली कशी म्हणू शकतो आपण एक साईडवेज रेंज आहे हे लक्षात असू द्या. तुम्ही पुट कधी बाय करू शकता, पुट कधी बाय करायचे ती सुद्धा तुम्हाला लेवल सांगून ठेवतो. पुट बाय करायचं असेल तर बाय कधी करा 25,250च्या खाली मार्केट होल्ड करेल तेव्हाच पुट बाय करायचा विचार करा. अन्यथा नाही. पण पुट बाय कसं करायचं, होल्ड करून ठेवायचं नाही बरं का. तुम्ही होल्ड करून ठेवाल मित्रांनो आणि ठेवलात तर त्याच्यामध्ये लॉस होईल, कारण लक्षात घ्या ट्रेंडच्या विरोधात चाललो आहे आणि जो आपण पुट बाय करतोय तो सेलिंगसाठीचा करत नाही, म्हणजे त्या डाऊन ट्रेंडसाठीचा पुट बाय करत नाही. येतो थोडंफार पुलबॅकमध्ये जे मार्केट येतं त्याच्यामध्ये आपण थोडेफार एक प्रॉफिट बुक करायचा प्रयत्न करायचा आहे ॲज अ ट्रेडर. 25 ते 30 पॉईंट हे लक्षात घ्या ठीक आहे. त्याचबरोबर आपण निफ्टीनंतर थेट जाऊयात बँक निफ्टीकडे. आता बँक निफ्टीचा विचार करताच क्लिअर कट म्हणायचं असेल, कुठे गेले बँक निफ्टी, मिटलच्या जवळपास खाली. आता लक्षात घ्या, जस्ट अ सेकंड, बँक निफ्टीचा विचार करताच बँक निफ्टीची मुवमेंट किती होती बघा, जवळपास मोठी मुवमेंट, पण ॲज कम्पेअर टू निफ्टी एवढी पॉवरफुल नाही हे लक्षात असू दे. ठीक आहे, असू देत, परंतु एक ब्रेकआउट चॅनलचा आपल्याला बघायला मिळालेला आहे. एक चांगली आनंदाची गोष्ट आहे लक्षात घ्या. त्याचबरोबर जी लेवल बँक निफ्टी तोडण्याचा प्रयत्न करत होती ती म्हणजे कोणती 51,500 ती आरामात तोडून त्याच्यावरती क्लोज दिलेले आहे. आज एक क्लिअर कट बघायला मिळते आणि एक चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, परंतु निफ्टी बँकला आता काय करणं गरजेचं आहे, ही लेवल कुठेतरी तोडणं गरजेचं आहे. ती म्हणजे कोणती, एक 51,800च्या वरती होल्ड करणं गरजेचं आहे निफ्टी बँकला हे लक्षात घ्या. परंतु जर तसं झालं नाही तर परत मार्केट 51,500, 51,700ला कुठेतरी सपोर्ट घेताना येताना डेफिनेटली तुम्हाला बघायला मिळू शकतं. सो आता आपण काय करू शकतो, ओपनिंगवरती अवलंबून आहे. लक्षात घ्या 51,900, 800 ही रेंज एक चांगली रिजेक्शन झोन आहे त्या करंटसाठीची. जर मार्केट उद्या गॅपअप ओपन झालं आणि थेट 51,900च्या वरती होल्ड करत असेल, 52,000चं पहिलं टार्गेट घ्या पण प्रॉफिट बुक करा. याच्या पाठचं कारण असं आहे त्या रेंजच्या आसपास तुम्हाला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकतं. मुवमेंट ऑलरेडी झालेली आहे आणि थोडाफार मार्केट खाली घेताना सुरुवातीला बघायला मिळतं. परंतु जर पहिली कॅन्डल एक चांगली मोस्ट बुलिश झाली, एक चांगली ग्रीन कॅन्डल, तिचं हाय पुढची कॅन्डल तोडत असेल, डेफिनेटली ह्या सेटअपला तुम्ही बाय करू शकता. मोठी मुवमेंट जी आहे तुम्हाला बघायला मिळू शकते. परंतु जर मार्केट उद्या एकदम जवळपास 52,000च्या वरती गॅपअप झाला आणि होल्ड करून जायचं तर डेफिनेटली मुवमेंट तुम्हाला अजून वरच्या दिशेने बघायला मिळू शकते. कारण बँक निफ्टी जे हे थोडंफार वरच्या लेवलला किंवा एक नवीन ऑल टाईम हाय बनवताना आपल्याला बघायला मिळू शकतो हे लक्षात असते. त्याचबरोबर आता सेलिंगसाठीचं काय करायचं, सेलिंगसाठीची रेंज मित्रांनो लक्षात घ्या
तीसुद्धा तुम्हाला सांगतोय 51,600च्या खाली कुठेतरी पुट बाय करा किंवा 51,550च्या खाली कुठेतरी पुट बाय करा आणि टार्गेट थेट 51,400वरती करू शकता. परंतु त्या रेंजमध्ये एक साईडवेज झोन डिक्लेअर करा. त्या रेंजमध्ये ठाईलं तर डेफिनेटली साईडवेज बघायला मिळू शकतं, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आणि जर चालायचंच म्हटलं तर 52,000च्या वरती होल्ड करणं गरजेचं आणि टिकलं तर डेफिनेटली 50-60 पॉईंटचे वर्सेशन तुम्ही घेऊच शकता टार्गेट, हे लक्षात घ्या. सॉरी, छोटीशी व्हिडिओ बनवलेली आहे सध्या तरी हेच असंच चालणार आहे. परंतु जी विकली अनालिसिसची व्हिडिओ असेल ते पूर्ण फुल फ्लेज आपण घेऊन येणार, त्याच्यामध्ये पूर्ण मार्केट डिस्कस करणार आहोत. माझ्यामध्ये तुम्हाला थोडीफार का असणार आयडिया तुम्हाला आलेली आहे. उद्यासाठीचा ट्रेड सेटअप कसा असेल, उद्यासाठीचा आपल्या ऑप्शन बाईंगची स्ट्रॅटेजीज कशी असतील, त्याचबरोबर तुम्ही फ्युचर बाय करत असेल तर डेफिनेटली स्ट्रॅटेजीज कसे असतील. तर काही स्टॉक्स अनालिसिस करायचं असेल तुम्हाला करून घ्यायचं असेल त्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये सांगू शकता, आपण करूया. त्याचबरोबर काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. ठीक आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो, तिथे तुम्ही जॉईन करू शकता. माझ्या मते इथे तुमची मी आता रजा घेतो आहे मित्रांनो. ठीक आहे. धन्यवाद.